आणि माझं वैयक्तिक आपलं स्वागत आहे. मैं प्रकाश हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मी प्रकाश. माझ्या जीवनावर आधारित, माझ्या फॅमिलीवर आधारित, माझ्या परिवारावर आधारित आणि या समाजावर आधारित, सत्य घटनेवर आधारित हे पिक्चर निघणार आहे. आणि तुमच्यासारखे कलाकार माझ्याबरोबर आहेत, अजून तुमच्यासारखे कलाकार मला भेटणार आहेत आणि याच्यावर आपण सगळं औचित्य साधून त्याच्यावर आपण म्हणजे चित्र तयार करणार आहे आणि पिक्चरचा लवकरच आपलं शूटिंग होणार आहे. कायमचा पांडुरंग चरणी विलीन झाला आहे. एक घोषणा. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय भवानी. जय शिवाजी. मंगलमूर्ती श्री गणेश वाग्ल विलासनी सरस्वती प्रत्ययकारी रंगदेवता आणि किमियाकारी नटराज यांच्या स्वागत. शोभा लक्ष्मण ओवळकर, सुभाना महादेव बेनके, सगळ्यांनी या साहेब. मला माहित आहे हा एक वेगळाच कार्यक्रम होऊ शकला असता, पण डॉक्टर साहेबांना समाजाची इतकी कामं करावीशी वाटतात की एकाच आनंद गोंधळामध्ये असंख्य कामं ते सकाळपासून करतायत. अपंगांना खुर्च्या देत आहेत, मुलांना वह्या पुस्तकं वाटतायत, कुणाला चष्मे देत आहेत, नाना तऱ्हेची कामं त्यांची सुरू आहेत. त्यातच त्यांनी म्हटलं की मला इथल्या माझ्या भगिनीने ज्याने आपलं कुंकू देशासाठी अर्पण केलंय त्याचा सत्कार करायचा आहे. त्यामुळे थोडासा आपण हा कार्यक्रम जरासा वेगवान पद्धतीनं पुढे नेतोय. लाईट्स का लावले? कारण की आज हे जरी नसते तर ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांच्या नावात प्रकाश आहे असा माझा मित्र आज तिचा प्रकाश ह्याच्यापेक्षा जास्त भविष्य काळात पडावा आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आज कुठेतरी आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण ज्यांची प्रतिमा आपण त्याचं पूजन करतो त्यांना कधी हे अभिप्रेत नव्हतं की लोकशाही ह्या प्रकारची असावी. लोकशाहीमध्ये जरूर मतभेद होत असतात, आपापलं मत मांडण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, पण मात्र ज्याला आपण जीव देऊ शकत नाही त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि एक चांगला संदेश आज ह्या माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त आज जनतेपर्यंत गेला. मी मगापासून येत असताना विचार करत होतो की वाढदिवस यांचा आहे आणि नागरिक सत्कार माझा. मी विचार केला माझा का नागरिक सत्कार? इथं अनेक या चंदगड जिल्ह्यामध्ये अनेकांनी संपूर्ण कार्य एवढं मोठं उभं केलंय, त्या लोकांचा खऱ्या अर्थाने नागरिक सत्कार व्हायला पाहिजे होता. चंदगड हा तालुका हा अत्यंत जसं पाटण असेल तालुका, त्यानंतर
जावळी नैसर्गिक सुंदरता तर आहेच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारची डेव्हलपमेंट जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याची प्रगती होणार नाही. आणि मला खात्री आहे की आजची ही संपूर्ण गर्दी पाहून मला वाटतंय की आपण सर्वजण माझ्या मताशी सहमत आहात. मी राजकारण कधी बोलत नाही, पण मात्र एक आहे, मी असू दे नाही तर कोणी असू दे, सुरुवात माझ्यापासून याच्याकरता करतो, कारण ज्या वेळेस लोक आपल्याला मतदान करतात, निवडून देतात, त्यांच्या आपल्याकडनं लोकप्रतिनिधींकडनं काय अपेक्षा असतात की आपल्या संपूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर विकास ही एक प्रक्रिया आहे, न थांबणारी प्रक्रिया आहे. पण त्याचबरोबर त्या त्या भागात जो कोण जास्त विकास करत असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक वेळेस मी नेहमी सांगत असतो की निवडणुका आल्या की बेंबीच्या देठापासून सर्वजण इच्छुक जे असतात ते तळागाळातल्या लोकांबद्दल अत्यंत म्हणजे समोरच्याला वाटलं पाहिजे की वा, काम करेल तर हेच. आणि निवडणूक जिंकल्यानंतर दृश्य काय पाहायला मिळतं तर ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल तळमळीने बोललं गेलं त्याच लोकांचा विसर पडलेला पाहायला मिळतो. पूर्वीचा काळ वेगळा होता. मला आठवत आहे की त्यावेळेस एवढी स्पर्धा पण नव्हती आणि त्यावेळेसचे संपूर्ण समाजकार्य म्हणा किंवा राजकारणात असतील, त्यांचा राजकारणात जरी असले तर एक सामाजिक दृष्टिकोन असायचा. समाज पहिला, मग आपण. अलीकडं का कोणास ठाऊक प्रत्येकाला वाटतं की मीपणा जो आहे हा चुकीचा आहे, मला पाहिजे, मीच हे करणार. म्हणजे कदाचित एवढे मोठे मोठे जे करार झाले ज्याच्यामुळं संपूर्ण मल्टीनॅशनल आपल्या देशात आल्या, पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम असेल. पण मात्र वाईट वाटतं की अलीकडं मी कोणाला असं जनरल बोलतोय, म्हणजे कोणी मनाला लावून घेऊ नका. एक माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडतोय की प्रत्येक जण म्हणजे ओव्हरऑल व्यक्ती केंद्रित झालेलं